नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांची दुनिया आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपली एक नवीन रेसिपी आपण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। रेसिपी आजी बनवणार आहे। आजी गावावरून आलेली होती, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर आता तवसळ्याची आपण व्हिडिओ बनवणार आहोत। काकडी आपल्याकडे होती, त्याच्यापासून काकडीला तवसा बोलतात कोकणात। तर आपण त्याच्यापासून भाजी आपली तवसळे बनवणार आहोत काकडीपासून। तर मी तुम्हाला आता दाखवतो, इथे आजी प्रिपरेशन सुरू आहे। सगळ्यात प्रथम इथे काकडी सोलून घेतली गेलेली आहे, बघू शकता। काकडी टेस्टिंग कडू आहे की नाही ते कडू नाही ना, भाडे थोडीशी लागली कडू। तर आज आपण हे काय तवसळ्या बनवणार ना, हे बघू शकता। इथे काकडी सर्वप्रथम सोलली गेलेली आहे आणि त्याच्यापासून आपण तवसळे बनवणार आहोत। तर आजी घावणे पण एकदम जाळीदार आणि 500 मिनिटात बनवते एकदम। आई बघू शकता, आई फक्त बघायचं काम करणार आहे। हे बघा, हे काकडी आहे। हा, मुंबई गावची लोक तवसं बोलतात, आम्ही काकडी बोलतो। तर ह्याचं आता आम्ही सोलून घेतलंय आणि हे नंतर आता आम्ही किसणार। किसून त्याचं आम्ही आम्हाला तवसळे बनवायचे आहे। माझी आई आता बनवून दाखवणार तुम्हाला। बघा, एक नंबर एक नंबर। आता आम्ही किसून वगैरे ते त्याचं कसं घट्ट करायचं ते आम्ही सर्व तुम्हाला दाखवू नंतर पुढच्या रेसिपी। तर मित्रांनो, इथं आपली काकडी किसण्याची प्रक्रिया सुरू आहे। किसून घेतल्यानंतर काय करतात? मिक्सरला पण लागलं। आपण आता बी काढून घेतलेले बघू शकता आणि याला आपण आता आपल्या बिया काढून घेतलेल्या। त्या बिया वापरायच्या नाहीत ना, बिया वापरायच्या नाहीत ना? नाही, काय नाही, हळद आणि जिरा टाकायचं। हळद आणि जिरा टाकायचं। आपले काकडे किसून झालेले आहे प्रॉपरली। आता आपली पुढची प्रोसेस सुरू होईल। त्या भांड्यामध्ये आपण टाकून घेत आहोत, बघू शकता। हळद आणि जिरा टाकायचं मिक्सरच्या भांड्यात ना याच्यात। पण त्या वाटला तवसा खाली त्यामध्ये आता मी हळद टाकते। हळद टाकणार आहे, बघू शकता। हळद टाकून घेते। हळद टाकून मी जिरा पण टाकून देणार आहे। बस, ही दोन आपण काकड्या घेतलेल्या होत्या, 2 काकड्या किसून त्याच्या बिया काढल्या होत्या किसताना। त्यामध्ये आपण किसून घेतल्या, मिक्सर मध्ये वाटताना हळद आणि जिरा टाकून बारीक करून घेणार। आता याला बारीक वाटून घेणार। आता आपलं बारीक वाटून झालेलं आहे। हे बघा, एकदम बारीक मस्त वाटलेलं आहे। हा, याच्यामध्ये जिऱ्याचा स्मेल येतो चांगला। आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। 2 चमचे टाक। बस बस आणि थोडा बस मीठ टाकलं। तर एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण काय टाकणार? पीठ। मीठ कसलं पीठ टाकणार? अरे थोडाच करूया, वास येतात। 1 वाटी आधी आपण थोडंसंच काढून घेतलं, यामध्ये 2 वाटी आणि अर्धी थोडी। आपण एवढं पीठ साधारणतः घेतलेलं आहे तांदळाचं। पाणी थोडं ऍड केलेलं आहे त्यामध्ये, थोडंसं मीठ। पिठाचा तवा होता पण आपल्याकडे तो प्रॉपर नाही, म्हणजे त्याला काय केलेलं नाही आपण, वळसवलेला नाही, म्हणून आपण नेरलेसच्या तव्यावरती करणार आहोत। होणार पाणी पाणी घेऊ अजून टाकू एवढं।
लिक्विड आहे बघू. पीठ घट्टच ठेवायचं आधी की पातळ पातळ ठेवायचं? ठेवलं. पातळ म्हणजे घावणे काढतो तसं ना. हा घावण्याच करा. मित्रांनो हे आपण अजून अजून पातळ पातळ पाणी अजून पाणी हाय माहिती असा वत अजून लागणार आता वत सगळा सगळं. हे पातळ करून घ्यायचं आपल्याला, काय घावण्यांसारखे आपलं झाले पाहिजे. थोडंच वत आता लय पातळ शिजा. इथे आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे पहिला लावून. त्यावर आपला पहिला तवचा जो पहिला जो रस आहे तो जाणार आहे. आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चांगला मिक्स करून घ्यायला लागतं. नंतर मी आता झाकण मारून घ्यायचं. जास्त वेळ नाही. म्हणजे घावण्यांसारखंच आहे, फक्त हे काकडीचे घावणे टाईप ना, काकडीवाले घावणे. तर हे घावण्यांसारखं असतं, पण हे काकडीचे घावणे टाईप असतं. आणि बघू शकता इथे आपला झालेला आहे पहिला. झालेलं नाही. बघू शकता असा जाळीदार झालेला आहे अक्षरशः. आणि आता आपण याला थोडा वेळ शिजायला देणार आहोत, काढून घेणार. दोन्ही साईडून परतायचं नाही ना, ओनली वन साइडेड. त्याच्याबरोबर आम्ही नारळाचा रस बनवणार आहोत. आता हा नारळाचा रसावर खायचे असतं, त्या नारळाचा रस पण बनवणार आहोत. तो पण आता आम्ही तयार करणार, तर तुम्हाला दाखवतो रेसिपी. ठीक आहे, ठीक आहे. तिथे आपले शेगडी पेटवण्यात आलेले आहे, बघू शकता. आणि आपला स्टँड होणार पाचशे बघण्याच होणार. आणि मी इथे प्रॉपरली शूटिंग करताना हे आपलं पीठ आहे, जे की एकदम प्रॉपर झालेलं आहे, पातळ वगैरे. बघू शकता तुम्ही. घेतलंय लावायला तेल घेतलेलं आहे इथे आपण लावण्यासाठी थोडंसं. आणि ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे, ज्याच्यावरती आपण काढून घेणार. आधी इतक्याच बघ लयच वेगळं झाला ना डाळ आधी बघू खायची एकदा मनात दिला ऐकणारच नसतं. आपला पहिलावाला म्हणला बघू शकतो. आणि आता काढण्याची प्रक्रिया सुरू होते. थोडा सुकून द्यायचा, सुकला की मग आपण हे काढून घेऊ. कारण त्याच्यामध्ये काकडी असते ना, त्याच्यामुळे तो लगेच सुकत नाही, त्याला जरा वेळ लागतो सुकायला. हा सुकलाय मला आता. बघून ते एकदम प्रॉपरली झालेलं आहे. याचा जो खालचा भाग आहे खूप क्रंची लागते मला हाताला. तर हे आपण रस सोबत खाणार आहोत. तर आता आई हे सगळे बनवून घेईल. अजय आणि आई सगळी फटाफट बनवून घेते. आणि झाल्यानंतरला आपण रस बनवणार. त्या रस तुम्हाला रेसिपी दाखवतो. आपल्याला रस जो आपण बनवणार खोबऱ्याचा त्याची तयारी सुरू आहे. इथे सर्वप्रथम आपण आजी नारळ किसून घेत आहे बारीक. आणि हा किसून घेतल्यानंतरला आपण यापासून रस बनवणार आहोत. जो रस आपण तवसांसोबत खाणार आहोत. गोड टाकू ना, गोड रस, गोड. खोबरा ओला खोबरा नारळ किसून घेतलाय, त्याच्यामध्ये वेलची टाकली बरोबर. आणि आता मी एक चमचा त्याच्यामध्ये जिरं टाकतो. 1.5 चमचा वर झाला नाही की जिरा
आणि इथे बघा, इथे आपली प्लेटिंग तयार आहे, ज्याच्यावरती आपलं आता मी नारळाचा रस येणार आहे. आणि याच्यावरती हळद टाकणार. हा. ही रस बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आपली. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, आणि इथे आपले दोन्ही साईडला प्रिपरेशन सुरू आहे. इग्नोर करा असा का जो तुम्हाला मध्ये मध्ये हे दिसत असेल पसारा, कारण का पसारा हा होतो, पसारा झाला पाहिजे. पसारा किचनमध्ये झाला नाही तर जेवणाला एक म्हणजे बोलतात ना, माहोल तयार नाही होत. आपला माहोल असं तयार झालेला आहे, इथे आईने काढून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता, हे तुम्ही तयार ठेवलेले आहेत सगळे आपल्या फोटोसाठी. एकदम बादशाह आहे बबनीस. आणि आता इथे मिक्स करून घेणार आहे. आम्ही रस कसा काढला ते ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं. आणि आता ते जे रस होता हळदवाला वगैरे, ते आता आई गाळून घेत आहे. लावून घेते. अजून थोडं उरलेलं आहे, ते थोडं मिक्सरला वाटून घेणार. गुळ कधी टाकणार आहे? आता टाकणार, गरम करतो. गरम करताना ना, हा स्टोव डायरेक्ट गरम करणार आहे. हे गाळायला ठेवलेलं आहे. गाळून काढल्यानंतर स्वतः काय करायचं? तो टाकून द्यायचा. टाकून द्यायचं. तर इथे बघू शकतो, इथे नजारा एकदम प्रॉपर होईल. बघू शकतो, इथे आपण गुळ घेतलेला आहे. गुळ आजीने किसून ठेवलेला आहे. आणि हे किती थोडंसं घेतलं ना, अर्धा पाव किलो गुळ आपण एवढ्या याच्यामध्ये वापरणार आहोत. खोबरे नारळ किती घेतलेले? 2 नारळ. दिस प्रोसेस. आणि काम चालू आहे त्यामुळे काय विषय नाही, लेट झाला तरी आपल्याला कुठे थेट जायचं नाही. गुळ टाकलाय, गुळ हळद पण टाकली, गुळ पण टाकलं आणि थोडी हळद टाकली. गुळ आणि हळद टाकली. आता हे गरम करून घेणार ना? हा, हे आता गरम करणार. हळद टाकलेले आता हे गरम करत ठेवलेलं आहे मंद आचेवर. हळद थोडे अजून ऍड केले येण्यासाठी. आणि आपला रस तयार होणार आहे. आता गरम करायचे, घट्ट होईपर्यंत. जास्त गरम नाही, गुळ वितळायला पाहिजे. सुरू आणली. आणि आम्ही इथे शूटिंग करतो कसं बनतंय, काय बनतंय, प्रोसेस कशी आहे. तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या घरी तुम्ही दिवाळीला काय बनवताय. आणि आता आजी आले त्या निमित्ताने आम्ही हा तवसळ्याचा कार्यक्रम केला आहे. आणि बोललो की रस पण बनवूया, गोड रस चांगला लागतो चवीसाठी, म्हणून आम्ही बनवायला सुरुवात केलेली आहे. माझ्या लुकला इग्नोर करा, मी असं असतो घरामध्ये, मला पण बघायला येणार आहे म्हणून. बघू शकता आपले तवसळे तयार आहेत आणि हा आपला रस पण तयार आहे. तर मी आता दिवाला नैवेद्य दाखवत आहे.